हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डे 2. आता मी पंढरपूरलाच आहे. आता मी निघणार आहे इकडनं. त्या आता काल रात्री तुम्ही बघू शकता गाडीवरती तुम्हाला दिसत असणार आहे. काल रात्री ते पाऊस पडलेला. तर आता मी सगळे पॅक करून झाले आहेत. तर पॅकिंग पण झाली, सगळं सामान टाकलं आतमध्ये आणि आम्ही इकडनं थेट जाणार आता तुळजापूरला, तिकडे दर्शन करू. तर आजची सुरुवात आमची अशी झालेली आहे. मस्त फ्रेश झाले, आंघोळ बांघोळ झाली आहे सगळी, मस्त गरम पाण्याची आंघोळ केली. काल सगळं दर्शन झालेलं आमचं आणि आता हे. तर काल पाऊस पडला तर इकडे सगळं पाणी म्हणजे पाणीने सगळं घाण झाली आहे गाडी. तर वरती हे झाड पण आहे, त्याच्यामुळे सगळे पानं पण पडलेली आहेत. ती आता उडवतो आहे आम्ही आणि याच्यावरती आता एक थोडं ओलं पाणी होतो आणि याला जरा साफ करायचं बघू. नाही तर विजिबिलिटी तुम्हाला कॅमेरामधनं नाही दिसत आहे, पण खूप घाण झालेली आहे गाडी असं बाहेरनं. तर आता वाजलेत सकाळचे 9. आम्ही आता इकडे 1 तास आधी उठले आणि आता आम्ही निघाले आहेत. तर आता इकडनं 2 तास लागणार आहे आम्हाला हे तुळजापूरला पोचायला पंढरपूरवरनं. इकडनं काहीतरी 120 किलोमीटर आहे. तर 120 किलोमीटर आम्ही आता नॉनस्टॉप जाऊ. सकाळचा नाश्ता आम्ही केलेला नाही आहे, तो पण आम्ही बघू. आता इकडे आम्ही नाश्ता करू इथे, पण आता अगर आम्ही या साईडला गेले तर इकडे करू. इथे पण नाश्ताची सोय, नाश्ता, लंच आणि डिनर हे तिघांची इथे सोय झालेली आमची. आता मी इथे नाश्ता करायचा आहे की बाहेर ऑन रोड नाश्ता करू ते बघूया. चला. तर आम्ही आता इथे पोचले आहेत तुळजापूरला. पाठीमागेच मंदिर आहे आणि इथे ही म्हणजे यांची पार्किंगची स्पॉट आहे. आम्ही इथे गाडी लावलेली आहे आणि एक 50 रुपये घेतले पार्किंगचे स्पॉटचे. म्हणजे इथे पार्किंग आहे, तुम्ही इथे बघू शकता. भरपूर माणसांनी पार्किंग लावलेली आहे. असं याच्यासारखे अजून पण असतील आय गेस, पण आम्ही या स्पॉटवरती निवडली, इथे लावली. हा आहे श्री तुळजा भवानीचं मंदिरचं एंट्रन्स. इकडनं खालना बाहेर चप्पल काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इकडनं आय गेस चालू होणार आहे. आता आतमध्ये जाऊ आम्ही. तुळजा भवानीचा उदो उदो. तर या गेटच्या जस्ट बाजूला तिथे चप्पलची स्टँड होती मोफत. हे भक्त निवास आहे ना, तुळजापूर भक्त निवासा बाजूला जस्ट एक आहे, तिथे तुम्ही फ्रीमध्ये चप्पल काढू शकता. आणि इकडनं आम्ही गेटमधनं एंट्री करू आतमध्ये. आता तर त्या गेटच्या आतमधनं असं खाली मस्त रस्ता आहे एकदम, आणि साफसुथरं पण मस्त ठेवलं आहे. आता आम्ही जाऊ डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यात. त्या गेटला लागूनच तुम्हाला एक लाईन दिसणार आहे. ती लाईन हा एक गायमुखाची लाईन आहे. म्हणजे इथे गौमुख तीर्थ लिहिलेलं आहे ना, तर तिची ही लाईन आहे छोटीशी. तुम्हाला अगर गौमुखचं दर्शन घ्यायचं असलं तर तुम्ही त्या लाईनीमध्ये पटकन जाऊन दर्शन करून घ्या. म्हणजे इकडनं असं एक छोटासा नॅरो पाथ आहे, तिकडनं खाली गेल्यावरती ते गौमुख आहे. त्याच लागून तुम्हाला दत्ताचं मंदिर पण दिसणार आणि त्या पुढे भवानी मंदिरचं हे एंट्रन्स आहे. म्हणजे गेट्स आहेत भरपूर. श्री सिद्धिविनायकचं गणपतीचं हे मूर्ती पण इथे दिसणार आहे. तुम्ही त्याचे पण दर्शन करू शकता. त्याच्याच राईटला प्रवेशद्वार आहे आमचा. हे आम्हाला महाराष्ट्राचं शक्तिपीठ आहे, वन ऑफ द शक्तिपीठ. तर इथे आल्यावरती तुम्हाला समजणार आहे की हे एवढं मोठं मंदिर का आहे ते.
दर्शनचा मंडप आता रिकामी दिसतोय, पण हे आता आम्हाला पुढे जाऊन गर्दी भेटू शकते. आता आम्हाला रिकामी भेटते. मोस्टली सगळे म्हणजे 200 आणि 500चा पास घेऊन जातात. हे मोफत दर्शनची लाईन आहे. ते यानंतर आता बघूया आम्हाला कसं काय आहे. 6.5 hours later. तर आम्ही आता दर्शन घेतलेले आहे. तर आम्ही मुख दर्शन घेतलं, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. 2 फ्री ऑफ कॉस्ट असतात. एक मुख दर्शन असतो आणि एक हे कुठलं दर्शन होतं, दुसरं असतं धर्मदर्शन. म्हणजे धर्मदर्शन जो असतो तो जरा जवळ असतो गाभाऱ्याचा, तो एक 15 फुटावरती असतो. आणि हे जे मुख दर्शन आहे ते 50 फुटावर असतो. 50 फुटावरती असलं तरी पण आम्हाला क्लिअर आम्हाला मूर्ती दिसलेली आहे. बरोबर आमचं दर्शन झालेलं आहे. फक्त एकच आहे की आम्ही अगर पैसे देऊन गेले असते 200 नाही तर 500 नाही तर इकडे जसं आहे ते लोक घेतात, तर आम्हाला चरण दर्शन म्हणजे पायाला हात लावायला भेटलं असतं. आम्ही जे आता मुख दर्शन केलं ना ते आम्हाला 1 तासात झालंय. आम्ही 12:50ला आतमध्ये गेलेले, 1:50ला बाहेर आले. मंदिराच्या जस्ट पाठी तुम्हाला चिंतामणीचं दगड पण दिसेल, जिथे भक्त लोक चिंतामणीच्या दगडावरती दोन्ही आपले हात ठेवून आपली मनातील चिंता दूर करतात. दगडावरती स्थिर हात ठेवल्याने अगर दगड डाव्या साईडला गेला तर तुमचं उत्तर नकार असेल आणि उजव्या बाजूला गेलं तर तुमचं उत्तर होकार असेल. आमचं आता मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तुळजापूर आमचं प्रॉपरली दर्शन झालं. आमचं 1 तासाभरात झालं. तर आम्ही आता निघाले आहे तिकडनं आणि आता थेट जाणार आहे अक्कलकोटला. चला निघूया आता. इकडनं काहीतरी एक 60 किलोमीटर्सचा ट्रॅव्हल आहे, म्हणजे आम्ही तासाभरात पोचू. रस्ते चांगले आहेत. निघा. मंदिराच्या बाहेर आम्ही आले, जरासा पुढे आले आणि आम्हाला भूक लागली. तितक्यात नरीमन पॉईंट हॉटेल दिसलं. आता नरीमन पॉईंट आमच्यासाठी तर युनिक आहे. आम्ही मुंबईची माणसं पण एकदा बघितलं प्युअर व्हेज हॉटेल आहे. आम्ही 4 दिवस यात्रालाच निघालेत देवाच्या. तर विचार केला ना व्हेजच खाऊया, नॉनव्हेज ठेवूया मुंबईतच. तर आता आम्ही जाणार आहे नरीमन पॉईंटच्या हॉटेलमध्ये. बघूया तिथे चौकशी लागते. तर आम्ही मागवल्या मस्त रोटी, बैंगन मसाला, पनीर, आलू पनीर आणि हे मटर पनीर आहे आणि डाळ तडका मागवला. जेवण झालेलं आहे आमचं. आता आम्ही कंटिन्यू करतोय आमचं पुढच्या जर्नीला. तर आम्ही इकडं निघाले तर डायरेक्ट अक्कलकोट. A little longer than a few minutes later. आम्हाला अक्कलकोट पोचायला रात्री उशीर झालेला. तर आम्ही अक्कलकोटला पोचल्यावरती पहिला श्री वटविरोग स्वामी महाराज भक्त निवासला एक रूम बुक केलेली आणि तिथे आम्ही रात्र काढली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठले आणि 8 वाजता वटविरोग श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरचे दर्शन घ्यायला निघाले.
सकाळी सकाळी 8 वाजता जाण्याचा हा एक फायदा आहे की आम्हाला एक पण म्हणजे लाईन नाही भेटली. आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेले आणि डायरेक्ट आमचं दर्शन झालं. म्हणजे माणसं होती पण अशी 15-20 माणसंच होती फक्त, म्हणजे लाईन जरा पण नव्हती. मी हे गोष्ट नोटीस केली की जसं जसं टाईम पुढे जात होता तसं तसं गर्दी पण वाढत होती. तर तुम्ही अगर दर्शनासाठी येत आहे तर लवकर 8च्या आसपास आला, 8 ते 9 तुम्हाला एकदम रिकामी भेटेल. पण 9च्या नंतर भरपूर भक्त दर्शनासाठी येतात. मंदिरच्या परिसरामध्ये तुम्हाला एक मोठी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा दिसेल, जी 40,000 पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेली आहे. स्वामी समर्थ मंदिराचं बाहेर तुम्हाला भरपूर असे पुस्तकं, माळ, मूर्त्या, बारके बारके दिवे, अगरबत्त्या, म्हणजे सगळं हे पूजेचं सामान आहे. बघा किती सारे मूर्त्या आहेत, बारके आहेत, मोठे आहेत, माळ आहे, हार आहे, प्रसादी आहे, सगळे असे शोपीस आहेत. मस्त तुम्ही फ्रेम्स आहे. आम्ही आता मंदिराचं दर्शन चांगलं झालेलं आहे. आम्ही लाईन नव्हतीच जरा पण, तर आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेले आणि पटकन दर्शन झालं आमचं. तर आता आम्ही इकडनं जातो आमच्या गाडीकडे, जिकडे आम्ही ठेवली गाडी तिकडनं. आता बघू पुढचं काय आम्ही करतोय, तर भेटूया नंतर. तर आम्ही आले आता श्री स्वामी समर्थ महाराजाच्या मठामध्ये, जिथे स्वामी महाराजांनी हे समाधी घेतली. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे. इथे स्वामी राहायला होते आधी. पूर्ण अक्कलकोटला फिरून आल्यानंतर स्वामी महाराज दररोज संध्याकाळी इथे यायचे आणि स्वामी महाराजांनी याच जागेवरती समाधी घेतलेली. समाधी महाराजच्या जस्ट पाठी तुम्हाला स्वामी महाराजांचे परम भक्त चोलप्पा महाराजांचा वाडा दिसणार, जिथे अजूनही चोलप्पा महाराजांचे वारीस राहतात. याच वाड्यामध्ये तुम्हाला एक विहीर दिसणार, जिथे स्वामी महाराजांनी पाणी प्रकट केलेलं. आणि याच घरात स्वामी महाराजांचे पादुका, रुद्राक्ष माला आणि वस्त्राचे तुम्हाला दर्शन होणार. या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरती तुम्हाला श्री स्वामी महाराजांनी चोलप्पा महाराजांना दिलेली पादुकाचे दर्शन होणार.
आता आम्ही स्वामीत महाराजांचं मठामध्ये जाऊन आलेले आहे. गर्दी इथे अक्कलकोटला एवढी आम्हाला भेटली नाही. का सकाळी मी मंदिरात गेलेलो, सकाळी पण आम्हाला 1 मिनिटातच दर्शन झालं, पटापट झालं. इथे तुम्ही अगर येत असणार सकाळचं दर्शन घेतलं तर तुम्हाला फटाफट दर्शन होणार, एवढी गॅरंटी आहे. तर माझी ही ट्रिप इथेच संपते. हा या यात्रा सिरीजचा शेवटचा एपिसोड होता. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता एपिसोड सर्वात जास्त आवडला आणि असेच अजून सिरीज पाहायला आवडतील का. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लगेच पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये. बाय.